वाचक रसिक श्रोते हो, मनपूर्वक नमस्कार. ज्याला आपण निसर्ग असं म्हणतो, ज्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतामध्ये 84 लक्ष जीव आपलं जीवन जगतात, ज्याच्यामध्ये पशु, पक्षी, वनस्पती आणि प्राणी याचा समावेश होतो. पण पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी या सर्वांच्या पेक्षा एक सर्वश्रेष्ठ जीव या निसर्ग देवतेनं घडवला, आणि तो जीव दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आणि मी माणूस आहोत. कारण माणसाला या निसर्गानं सर्वश्रेष्ठ अशा संवेदना दिल्या, अलौकिक अशी बुद्धी दिली. स्वतःचं जीवन घडवता घडवता निसर्गातल्या पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी या सर्वांचं जीवन सुखमय, आनंदमय, पावनमय करेल अशा पद्धतीची शरीर इंद्रिय बहाल केली. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय माणसाला निसर्गानं बहाल केली. आणि या माणसाच्या जन्मासाठी थोर कवी मंगेश पाडगावकर आपल्या एका कवितेमध्ये असं म्हणतात की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. माणसाला जो जन्म प्राप्त झालेला आहे तो अलौकिक असल्यामुळे या जन्मावर, या आपल्या जगण्यावर शतदा माणसानं प्रेम करत राहिलं पाहिजे. हे प्रत्येक माणसाचं इति कर्तव्य आहे, हे कवी मंगेश पाडगावकर सांगतात. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये माणसाच्या जन्माचा खरा उद्देश काय आहे याचं विवेचन करतात. महाराज असं म्हणतात की माणसाचा जन्म हा आनंद वाटण्यासाठी आहे आणि आनंद लुटण्यासाठी आहे. या निसर्गामधल्या पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी या 84 लक्ष जीव योनींना आनंद वाटायचा आहे आणि त्यांच्याकडून सात्विक पद्धतीनं आनंद लुटायचा आहे. हे माणसाच्या जन्माचा खरा उद्देश आहे, हे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. तुकोबराया पुढं जाऊन असं आपलं म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. इथं जे सारं काही आहे ते फक्त आणि फक्त आनंदाच्या लहरी आहेत, तरंग आहेत. त्या आनंदामध्ये सदोदित डुंबून राहून जीवनाचा खरा आनंद जगण्यातला जगावा, हे प्रत्येक माणसाचं इति कर्तव्य आहे. पण हे सारं असताना सुद्धा आज विश्वाच्या निर्मितीला करोडो वर्ष निर्माण झाले. आज विज्ञानाचं युग आहे, इंटरनेटचं युग आहे. अशा प्रगत युगामध्ये सुद्धा आज विश्वामध्ये आपण काय पाहतो आहोत? 100% मधली 99% लोक आपलं जीवन दुःखमय परिस्थितीनं जगत आहेत. या दुःखी अवस्थेला काय कारण असेल? एवढ्या थोर साधुसंत, महापुरुष, युगपुरुष, विचारवंत, शास्त्रज्ञानी माणसाचं जीवन कसं आनंदी जगता येऊ शकेल, कसं सुखी जीवन जगता येऊ शकेल, कसं यशस्वी जीवन जगता येऊ शकेल, कसं पीस ऑफ माइंड जीवन अवस्थेमध्ये राहता येऊ शकेल, याचं सूत्र, शास्त्र आणि तंत्र मांडलेलं आहे. परंतु माणसाला ते शिकण्याकडे त्याचा कल नाही, समजून घेण्याकडे त्याचा कल नाही, जाणून घेण्याकडे त्याचा कल नाही. म्हणून वर्तमान समाज व्यवस्थेमध्ये बहुसंख्य लोक दुःखी जीवन जगताना आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून आचार्य चाणक्य एका ठिकाणी असं म्हणतात की अगर खुद के अनुभव से सीखना चाहते हो तो 10 जन्म अपुरे पड़ेंगे, लेकिन दूसरों के अनुभव से अगर सीखना चाहते हो तो इसी जन्म में सीखना संभव है. आणि जर आम्ही याच जीवनामध्ये आनंदी, सुखी, यशस्वी होण्याचं सूत्र, शास्त्र, तंत्र शिकू शकलो तरच आम्हाला आमचं जीवन आनंदी जगता येणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून थोर मोठ्या साधुसंत, महापुरुष, विचारवंतांनी मांडलेलं तत्वज्ञान हे तुम्हाला आणि मला आजच्या 21व्या शतकामध्ये किंवा आजच्या कलियुगातल्या प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला, शिक्षित अशिक्षित माणसाला, शहरातल्या खेडेगावातल्या माणसाला, गोर गरीब माणसाला, सर्व जाती धर्माच्या माणसांना
आपलं जीवन कसं आनंदी जगता येऊ शकेल, कसं सुखी होता येऊ शकेल, कसं यशस्वी होता येऊ शकेल, त्या सर्व गोष्टींचं गुपित तत्वज्ञान, ज्याला पासवर्ड आपण म्हणतो, तसा आनंदाचा पासवर्ड थोर विचारवंत, लेखक, अभ्यासक, वक्ते मान्यवर सुरेश उमाप या महनीय व्यक्तिमत्वानी आनंदाचा पासवर्ड या आपल्या पहिल्या पुस्तकामध्ये अनेक जीवनाच्या आनंदी होण्याचं सूत्र, शास्त्र, तंत्र या पुस्तकाच्या निमित्तानं माननीय सुरेश उमाप यांनी आनंदाचा पासवर्ड या पुस्तकामधून तुमच्या माझ्या अनुभूतीसाठी, आपल्या अभ्यासासाठी, आपल्याला ते जाणून घेण्यासाठी, आपल्याला ते शिकण्यासाठी आणि शिकून आपल्याही जीवनामध्ये आपल्याला आनंदी होण्यापासून, सुखी होण्यापासून, यशस्वी होण्यापासून कोण नेमकं रोखतं आहे? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जसे सद्गुरू वामनराव पै यांनी मांडलेलं आहे, तसं माणसाला सुखी होण्यापासून, माणसाला आनंदी होण्यापासून, माणसाला यशस्वी होण्यापासून कोण रोखतं आहे? ह्या सगळ्या गोष्टी आनंदाचा पासवर्ड या उत्तम अशा लेखनीय पुस्तकामधून मान्यवर वक्ते, मान्यवर लेखक सुरेश उमाप यांनी मांडलेलं आहे. आपण सर्वांनी ह्या पुस्तकाचं वाचन करणं अपेक्षित आहे. तेव्हाच आनंदाचा पासवर्ड आपल्याला जाणून घेता येऊ शकेल. वाचक रसिक श्रोत्यांना एक विनम्र आवाहन करण्यात येत आहे. बंधू आणि भगिनींनो, हे पुस्तक लिहिण्यापाठीमागचा लेखक श्री सुरेश उमाप यांनी जे आनंदाचा पासवर्ड हा जे पुस्तक लिहिलेलं आहे, या पुस्तक लिहिण्यापाठीमागचा त्यांचा काय मुख्य हेतू आहे, काय उद्देश आहे, हे आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. लेखक सुरेश उमापांचा उद्देश हे या जगातील प्रत्येकाने आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. त्या जीवन जगता येताना त्या व्यक्तीला यशस्वी होता आलं पाहिजे. आणि पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल, हे पुस्तक तुम्ही सदोदित वाचत राहिलं पाहिजे, नवे नवे त्याचं पारायण करता आलं पाहिजे. कारण माणसाचं जीवन परिवर्तित करणारं, माणसाचं जीवन नित्य नूतन सुखी समाधानी आनंदी करणारं, यशस्वी करणारं महान तत्वज्ञान सोप्या आणि सहज भाषेमध्ये आनंदाचा पासवर्ड या पुस्तकामध्ये लेखकांच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. या पुस्तकातील सर्व विषय आणि विषयापाठीमागची सर्व कारणं पुन्हा पुन्हा समजून घ्यावी लागतील. कारण फक्त एकदा हे पुस्तक वाचलं म्हणजे आपल्याला त्यातला पूर्ण अर्थबोध झाला असं म्हटलं तर लेखकांच्या त्या विचाराच्या उंचीवरती आपण अन्याय करतो आहोत असं होऊ शकेल. आणि म्हणून हे पुस्तक आणि पुस्तकामध्ये मांडलेला प्रत्येक विषय लेखकाच्या विचारपंक्तीला बसून आपण जेव्हा विचार करण्याचा प्रयत्न करू तेव्हा आम्हाला कळेल हे पुस्तक वारंवार वाचण्याची गरज आहे. या विषयांच्या पाठीमागं अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि या विषयांच्या मधून लेखकांनी प्रत्येक वाचक श्रोत्यांनी यातून काय बोध घ्यायला हवा, त्याचं जे गुपित सूत्र, शास्त्र, तंत्र मांडलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल. विषयाच्या खोलात 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 आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा आम्हाला त्या विषयाच्या पाठीमागचा गर्भित अर्थ समजेल. आणि म्हणून तसं तुम्ही केल्यास मला खात्री आहे की तुम्हाला ह्या पुस्तकातून आनंदाचा पासवर्ड सापडेल आणि तुम्ही ते नक्की समजून घ्याल असंच लेखकांना मनोमन वाटतं आहे. माणसानं जीवनात आनंदी राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी जो मार्ग आनंदाचा पासवर्ड या पुस्तकामध्ये लेखक सुरेश उमाप यांनी सांगितलेला आहे
तो प्रत्येक वाचक रसिक श्रोत्यांनी अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपणाला आपल्या व्यक्तिमत्वाला जाणीवपूर्वक काही सकारात्मक बदल करावे लागतील, याचा दिव्य संदेश या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेला आहे. काही वाईट सवयी तुम्हाला मला सोडाव्या लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, मानवी जीवनामध्ये आळस हा माणसाचा खऱ्या अर्थानं शत्रू आहे. तो आळस आपल्यापासून झटकून टाकावा लागेल. नव्हे ते आत्मसात करण्याचं सूत्र या पुस्तकातून तुम्हाला समजेल. तुम्हाला तुमच्या जीवनात खरंच जर सकारात्मक बदल करायचा असेल तर जीवनाचा मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे, डुंबून राहता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या पुस्तकात सांगितलेल्या सर्व गोष्टी प्रयत्न करून अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. या विषयांमधून जो बोध आपल्याला होतो आहे त्या बोधाची अंमलबजावणी आपण करण्याची गरज आहे. तरच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आपणाला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अनुभवता येईल. बंधू आणि भगिनीनो, जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आपलं जीवन आनंदी करायचं असेल तर या पुस्तकात दिलेल्या मार्गावरून लगेचच चालायला सुरुवात करावी लागेल. आपली स्वप्न केव्हा पूर्ण होतात? जेव्हा आपण त्या क्षेत्राला पूर्णपणाने वाहून घेतो, त्या क्षेत्राला समर्पित करतो, तेव्हाच. नुसते स्वप्न पाहून चालत नाही, त्यासाठी गरज असते रात्रीचा दिवस करण्याची. एवढंच नव्हे तर त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची मानसिक तयारी, शारीरिक तयारी. ज्याला यशस्वी व्हायचं आहे, ज्याला आनंदी व्हायचं आहे, ज्याला जीवनामध्ये सुखी व्हायचं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीनं करण्याची गरज आहे. अभिनयाचा बादशाह असणारे अमिताभ बच्चन यांनी एकेकाळी निर्मात्यांची, दिग्दर्शकांची उंबरटे झिजवले होते. तेच अमिताभ बच्चन आज त्यांच्या वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा प्रचंड कामामध्ये व्यस्त असलेले आपल्याला प्रसार माध्यमामधून दिसून येतात. आजही अमिताभ बच्चन आपल्याला अग्रेसर दिसतात. आणि म्हणून मित्रांनो, या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अवघड नाही. फक्त त्यासाठी हवी ती तीव्र इच्छाशक्ती, आणि त्या इच्छाशक्तीला पूर्ण करण्यासाठी हवी प्रयत्नांची पराकाष्ठा. तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अवघड नाही. तुम्ही 100% जिंकू शकता, यशस्वी होऊ शकता. जीवनात कधीही आपला आनंद भौतिक सुखाशी जोडू नका. स्वतःचा शोध चालू ठेवा. नवीन नवीन प्रयोग करत राहा. नाविन्याची कास धरा. जीवनातील प्रत्येक यश पैशात मोजत बसू नका. पैसा हे जीवन जगण्याचं साधन आहे, ते साध्य नव्हे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पैसा जीवनामध्ये जरुरी आहे आणि म्हणून तो कमवला पण पाहिजे. पण त्याचबरोबर आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला उद्योगपती रतन टाटांसारखे जगात जगता आलं पाहिजे. उद्योजक रतन टाटांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, पण त्यांच्या स्वभावात कधी हव्यास दिसत नाही. ते एक विश्वस्त म्हणून टाटा उद्योगाकडे पाहतात. अतिशय सामान्य माणसासारखे आनंदी जीवन जगतात, पीस ऑफ माइंड जीवन जगतात. तसं आपल्यालाही आपलं जीवन जगता आलं पाहिजे. तितकेच सकारात्मक बदल आपल्या स्वभावात आपल्याला करता आले पाहिजेत आणि ते जरुरी आहे. जीवनात कधीही निराश होऊ नका. आपल्याला मानसिकता नेहमी सकारात्मक ठेवा. आपलं आयुष्य आणखीन समृद्ध जगायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आतला आवाज ऐकत राहा, एकमेकांशी बोलत राहा, एकमेकांना मनापासून मदत करत जा, व्यक्त होत राहा, ऐकून घ्यायला शिका, मन मोकळेनं खळखळून हसत राहा. मित्रांनो, बंधू भगिनीनो, स्वतःच्या मनात सतत गुणगुणत राहा. जीवन खूप खूप सुंदर आहे आणि मी या जगात सर्वात सुखी, समाधानी आणि यशस्वी
आणि आनंदी आहे. सतत सकारात्मकता स्वतःला सूचना देण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं समृद्ध जीवन जगा. तुमच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी लेखक सुरेश उमाप शिवमुद्रा परिवाराकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक रसिक वाचक श्रोत्याच्या जीवनामध्ये प्रत्येकासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी आनंदाचा पासवर्ड या पुस्तकाच्या माध्यमातून आनंदी, सुखी आणि यशस्वी होण्याचं गुपित सूत्रशास्त्र तंत्र या पुस्तकाच्या निमित्ताने आपण जरूर अवलोकन करा. हे पुस्तक जरूर लेखक सुरेश उमाप यांना पर्सनली फोन करून त्यांच्या मोबाईल क्रमांक 940 307 8777 940 30 78 या फोन क्रमांकावरती फोन करून जरूर या पुस्तकाची ऑर्डर करा आणि हे पुस्तक वाचून आपल्याही जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंदी जीवन जगण्याचा, आनंदाचा पासवर्ड शोधण्याचा, आत्मसात करण्याचा, जाणून घेण्याचा, सूत्रशास्त्र तंत्र समजून घेण्याचा यशस्वी प्रयत्न करा. हेच मनपूर्वक हार्दिक निवेदन. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.